हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला सुंदर असा हा बुके फ्रीज मॅग्नेट कसं बनवायचं ते दाखवणार आहे. याचा तुम्ही किचन म्हणून सुद्धा वापर करू शकतात. खूप सोपी पद्धत आहे. स्टेप बाय स्टेप मी इथे सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे लक्षात येईल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. खूप कमी लोकर लागते याला. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. सुरुवातीला आपण इथे पिवळ्या रंगाची लोकर आणि ही 10 नंबरची सुई घेणार आहोत. मॅजिक रिंग तयार करायची आहे. आणि इथे आपल्याला चेन तयार करायची. एक चेन तयार करून घ्यायची. हा लूप थोडा आपण छोटा करूयात. आणि या सर्कलमध्ये आपल्याला मुके खांब तयार करायचे आहेत. 1 2 3 4 5 मुके खांब तयार करून घेतले. आणि हा लूप असा ओढून घ्यायचा आणि पहिला जो मुका खांब आहे तिथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं. एक चेन तयार करून घ्यायची आणि लोकर कट करायची आहे. इथे आपण आता ही गुलाबी रंगाची लोकर घेणार आहे. तुम्ही इथे वेगवेगळ्या रंगामध्ये सुद्धा बनवू शकता किंवा सिंगल स्लिप नॉट तयार करून घेतली आणि इथे कोणताही एका मुक्या खांबामध्ये जोडून घेऊयात. त्यानंतर 1 2 चेन तयार करायची आणि जिथे आपण 2 चेन तयार केल्या तिथेच आपल्याला एक खांब तयार करायचा आहे. पुन्हा तिथेच आणखी एक खांब तयार करून घ्यायचा. त्यानंतर 1 2 चेन तयार करायच्या आणि त्याच एकाच मुक्या खांबामध्ये आपण हे सगळं 2 चेन 2 खांब आणि 2 चेन करून स्लिप स्टिच करून घेतलेलं आहे. त्यानंतर 2 नंबरची जी चेन आहे तिथे पुन्हा एकदा स्लिप स्टिच करून घ्यायचं. 1 2 चेन तयार केल्या. पुन्हा तिथेच 1 आणि 2 खांब. त्यानंतर 1 2 चेन आणि तिथेच एक मुका खांब स्लिप स्टिच करून घ्यायचं. अशा पद्धतीने बाकी पाकळ्यासुद्धा करून घ्यायच्या आहेत. इथे मी हे 5ही पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि शेवटी स्लिप स्टिच करून घेतलं. सुरुवातीला जी आपण पहिली पाकळी तयार केली होती तिथे पुन्हा एकदा स्लिप स्टिच करायचं आणि एक चेन तयार करून लोकर कट करून घ्यायची आहे. आणि हे मागच्या बाजूचे धागे आहेत, आपण इथे याला गाठ मारून घेऊयात इथे दोन्हीची पिवळ्या रंगाची, कारण मॅजिक रिंग बऱ्याच वेळेला निघत असते. ती तुम्ही चेन केल्या तरीही चालेल. अशा पद्धतीने गाठ मारून एक्स्ट्रा जो धागा आहे तो कट करून घ्यायचा आहे. याची सुद्धा मी गाठ मारून घेते. इथे मी हे हिरव्या रंगाची लोकर घेतलेली आहे आणि स्लिप नॉट तयार करून घ्यायची. हे फूल मी याआधी सुद्धा दाखवलेलं आहे. कानातले बनवले होते नवरात्रीसाठी. हा जो गॅप आहे पहिला आणि शेवटच्या पाकळीमधला तिथे आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. स्लिप स्टिच जेव्हा आपण शेवटचं स्लिप स्टिच करून घेतलं होतं तिथे अशा पद्धतीने स्लिप नॉट हे जोडून घेणार आहोत. इथे हे अशा पद्धतीने जोडून घेणार आहोत. आणि इथे आपल्याला ही स्लिप नॉट जोडून घेतल्यानंतर इथे आपल्याला काही चेन तयार करून घ्यायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 चेन तयार करून घेतले आपण इथे.
एक चेन सोडून द्यायची आणि पुढच्या चेनवर इथे असं स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. प्रत्येक चेनवर इथे आपल्याला एक एक स्लिप स्टिच करायचं आहे, किंवा मुकाखांब केला तरीही चालेल. प्रत्येक चेनवर आपण इथे एक एक स्लिप स्टिच करून घेणार आहोत. म्हणजे इथे आपले एकूण 15 स्लिप स्टिच असे तयार होतील. तर मी इथपर्यंत तयार करून घेते. इथे मी हे 14 मुकेखांब स्लिप स्टिच करून घेतलं 14 चेनवर, आणि ह्या 15व्या चेनवर सुद्धा एक स्लिप स्टिच करून घ्यायचा आहे, शेवटची चेन ही. आणि एक चेन तयार करून ही लोकर कट करून घ्यायची आहे. आणि मागच्या बाजूने जिथे आपण सुरुवातीला स्लिप स्टिच केलं तिथेच आपण हा धागा मागच्या बाजूने असा ओढून घ्यायचा आणि या दोन्ही धाग्याची गाठ बांधून लोकर कट करून घ्यायची आहे. इथे मी या गुलाबी रंगाचं जे फूल बनवलं आहे त्याला मी इथे 16 चेन तयार केल्या आणि 15 स्लिप स्टिच तयार करून घेतलेले आहेत, कारण मी हे खालच्या बाजूला असं लावणार आहे. आणि इथे हे जे आहे निळं फूल ते मी 21 चेन तयार करून 20 असे आपले स्लिप स्टिच तयार करून घेतले. म्हणजे हे असं मध्यभागी असेल फूल आणि हे खालच्या बाजूला असेल असं. आणि हे 2 आहेत, तर हे 18 चेन तयार करून 17 स्लिप स्टिच मी इथे तयार करून घेतलं. म्हणजे हे असे आपल्याला साईडला लावायचे आहेत. अशा पद्धतीने हे आपले वेगवेगळ्या रंगाचे फूल तयार झालेले आहेत. खूप अगदी छोटी छोटी अशी तुकडे जरी असतील लोकरीचे तरीही यात तुम्हाला वापर करता येईल. इथे मी ग्लूगनचा वापर करणार आहे. इथे आपण जे मध्यभागी जास्त चेन ज्या केलेल्या आहेत 21 चेन ते फूल आपण, आणि जे फूल आपण 18 चेन केल्या होत्या ते फूल इथे अशा पद्धतीने चिकटवून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूला खालची जी पाकळी आहे तिथे असं थोडं थोडं ग्लू लावायचं आहे आणि ही पाकळी अशी इथे चिकटवून घेऊया. दोन्ही पाकळ्या अशा व्यवस्थित लागलं नव्हती, थोडासा लावायचा. हे दोन्ही चिकटवून घेतल्यानंतर मध्यभागी थोडासा इथे सुद्धा ग्लू लावायचा. दोन्ही इथे पाकळ्यांना थोडा थोडा लावून घ्यायचा आहे आणि हे मध्यभागी आणि या दोन्ही पाकळ्यांवर चिकटेल अशा पद्धतीने हे चिकटवून घ्यायचं आहे. हे असं दिसेल. इथे मी ही पिवळ्या रंगाची लोकर घेतली. हे जोडून घेतल्यानंतर आपण फूल असे एकसारखे आपण हे कमी जास्त जरी केलेले असेल चेन तर आपण हे फूल खालीवर जोडलेलं आहे आणि याचा असा बुके बनवायचा. त्यासाठी आपण काय करूयात, इथे या पिवळ्या रंगाने त्याला असं थोडंसं गुंडाळून घ्यायचं आहे. एक मी 4-5 वेळेला असं व्यवस्थित गुंडाळून घेते आणि गाठ मारून घेते. इथे मी हे 4-5 वेळेला व्यवस्थित पॅक करून घेतलं आणि शेवटी गाठ बांधून घेतली याची आणि हे बुके आपला तयार आहे. इथे आपण एक छोटंसं बो लावून घेणार आहोत. पिवळ्या रंगाची लोकर घेऊयात, ते कसं बनवायचं ते आपण पाहणार आहोत. इथे मी या पिवळ्या रंगाच्या 40 चेन तयार केल्या आणि याचं आपण एक छोटंसं बो तयार करून घेऊयात. हे अशा पद्धतीने क्रॉस करायचं आणि तिथे फोल्ड करून असा छोटासा एक तुकडा कट करून घ्यायचा आणि यावर बो ठेवायचा आहे तो बनवलेला. फोल्ड केला आपण फक्त आणि त्याची 1-2 वेळेला गाठ बांधून घ्यायची आहे. इथे मी हे बो तयार करून घेतला. एकच गाठ आपण इथे मारून घेतली आणि इथे आपण हे ग्लू गनने चिकटवून घेणार आहोत. थोडासा ग्लू लावून घ्यायचा आहे. ग्लू जर नसेल तर तुम्ही सुई दोऱ्याने सुद्धा हे करू शकतात. इथे जे आपण थोडं ग्लू लावून शिवून घेतलेलं आहे, चिकटवून घेतलेलं आहे, तर तुम्ही तिथे थोडा
अंतरावर शिवून घेऊ शकतात. आणि इथे सुद्धा ही लोकरनी आपण अगोदर गुंडाळून घेतलं आणि हा बो लावताना सुद्धा तुम्ही इथे असे स्टिच करून सुई दोऱ्याने केलं तरीही चालेल. आणि सुंदर असा आपला हा बो तयार झालेला आहे. आणि इथे लावून घेतला मी आणि बुके आपला हा तयार झालेला आहे. जर तुम्हाला याचं किचन बनवायचं असेल तर इथे मधली जी पाकळी आहे आपली तर तिथे किचन जोडून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला फ्रीज मॅग्नेट म्हणजे फ्रीजला लावण्यासाठी जर हवं असेल तर हे असं लोहचुंबक मिळतं, तर त्याच्यावर थोडासा असा ग्लू लावून घ्यायचा आहे. हॉट ग्लू आहे हा. आणि इथे मागच्या बाजूला याला चिकटवून घ्यायचं मध्यभागी हे असं. आणि सुंदर असं आपलं हे फ्रीज मॅग्नेट तयार झालेलं आहे. कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.